नमस्कार. दिनांक 18 जून 2026 रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 7 मतदान केंद्र आहेत आणि या निवडणुकीसाठी 630 मतदार आहेत. या 7 ठिकाणी तहसीलदार अंमळनेर यांचं दालन, नगर परिषद फैजपूर, उपविभागीय अधिकारी भुसावळ यांचं दालन, तहसीलदार जळगाव यांचं दालन, कर्मवीर अभ्यासिका नगर परिषद एरंडोल, तहसीलदार पाचोरा यांचे दालन आणि तहसीलदार चाळीसगाव यांचे दालन अशा 7 ठिकाणी मतदान केलं जाणार आहे. आणि या मतदानासाठी ओळखीचा पुरावा म्हणून भारत निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र व ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे संबंधित नगरसेवक हे प्रतिनिधी आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं ओळखपत्र हे त्यांना आणणं गरजेचं आहे. ही जी मतपत्रिका आहे हे ऍक्च्युअली म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सर्वसाधारण निवडणुका हे ईव्हीएमवर होतात. तर ही जी निवडणूक आहे ही ऍक्च्युअली बॅलेट पेपरवर होणार आहे आणि आपल्याकडे 4 उमेदवार असणार आहेत. तर या 4 उमेदवारांच्या समोर जर ज्या मतदारांना त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मत द्यायचं असेल तर त्यांनी त्या मतदाराच्या नावासमोर ठेवलेल्या रकान्यामध्ये 1 असा नंबर लिहायचा आहे आणि मग त्यांना जर दुसरे उमेदवारांना जर मतं द्यायची असतील तर ते मतदार दुसऱ्या उमेदवारांना देऊ शकतात. पण क्रमांक 1 लिहिणं हे गरजेचं आहे. हा क्रमांक ते मराठी, इंग्रजी आणि अन्य ज्या आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये भाषांचा उल्लेख केलेल्या अशा भाषांमध्ये देऊ शकतात. तथापि अक्षरी कोणत्याही उल्लेख ते करू शकत नाही. अंक देणं हे गरजेचं आहे. यासाठी कुठल्या बॉल पेनचा उपयोग होणार? यासाठी जांभळ्या रंगाच्या शाईचा पेन आहे. तर तो जो जांभळ्या रंगाचा शाईचा पेन आहे तो आयोगाने दिलेलाच आहे. म्हणजे मान्य भारत निवडणूक आयोगाने दिलेल्याच जांभळ्या रंगाच्या शाईच्या स्केच पेननीच आपण त्या ठिकाणी क्रमांक नमूद करायचा. ही जी मतदान आहे याची मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती जिल्हाधिकारी कार्यालयातीलच अल्पबचत भवनचा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये केली जाणार आहे. ती सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. या ठिकाणी 3 आपण टेबल लावणार आहोत. या उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि आपण जो स्टाफ नेमलेला आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये ही मतमोजणी केली जाणार आहे. सर्वप्रथम आलेल्या मतांचा हिशोब आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअली मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे.